नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्ष सुरुवात झाल्यापासून शेअर मार्केटमध्ये चढते आकडे आणि ग्राफ कमी आणि घसरता सेन्सेक्स आणि निफ्टी जास्त बघायला मिळतोय. या घसरणीचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील परिणाम झालेला आहे. यामुळे मध्यमवर्गीय सर्वसामान्य गुंतवणूकदार धास्तावलेला आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2024 मध्ये चांगला परतावा मिळताना बघायला मिळालेला होता. मात्र आता पोर्टफोलिओतील परताव्याचे आकडे आकुंचित होताना पाहणं गुंतवणूकदारांना सहन होत नाहीये. यामुळे सध्या अस्वस्थता आहे. याबाबत आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या बिझनेस न्यूज. गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लब टिटोने IPO आणण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. हा SME IPO असणार आहे. रिकार्डो आणि डेव्हिड डिसूजा हे या नाईट क्लब चालवणाऱ्या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आपले 30% शेअर्स गुंतवणूकदारांसाठी खुले करणार असल्याची चर्चा आहे. डेंटा वॉटर आणि इन्फ्रा सोल्युशन IPO सूचीबद्ध झाला असून या IPO अंतर्गत ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळालेले आहेत त्यांना ठीकठाक फायदा झाल्याचं बघायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना एक शेअर 294 रुपयांना मिळालेला होता. कंपनी सूचीबद्ध होताच हा शेअर 325 रुपयांना शेअर बाजारात खुला झाला. ITC हॉटेल्सचा शेअर आज बाजारामध्ये लिस्ट झाला. ही कंपनी ITC या तिच्या मूळ कंपनीपासून 6 जानेवारीला वेगळी झाली होती. आज एका स्पेशल प्राइस डिस्कव्हरी सेशनद्वारे या शेअरची किंमत ठरवण्यात आली. राष्ट्रीय शेअर बाजारात ही किंमत 260 रुपये ठरली, पण प्रत्यक्ष 10 वाजता ज्यावेळी हे शेअर लिस्ट झाले तेव्हा त्याची किंमत 180 रुपये नोंदली गेली. त्यामुळे ठरलेल्या किमतीच्या साधारण 31% डिस्काउंटवर शेअर ट्रेड करायला लागलेला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 631 अंकांनी तर निफ्टी 205 अंकांनी वधारला. IT आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झालेली बघायला मिळाली. चीनच्या स्वस्त AI अर्थात डीपसीकमुळे AI क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. मंगळवारी जगभरातील AI शी निगडीत कंपन्यांचे शेअर गडगडलेले होते, ज्यामध्ये NVIDIAचाही देखील समावेश होता. बुधवारी हे चित्र उलट झाल्याचं बघायला मिळालं. NVIDIAचा शेअर बुधवारी तेजीत होता. 2025-2026 मध्ये भारताचा GDP 6.5 ते 6.9% राहील असा अंदाज फिक्कीने वर्तवलेला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 64% कंपन्यांनी भारताचा विकास दर 6.5 ते 6.9% राहील असा विश्वास व्यक्त केलाय. मारुती सुझुकीने डिसेंबरचे तिमाही निकालाचे आकडे प्रसिद्ध केलेले आहेत. अपेक्षेनुसार कंपनीने चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. कंपनीचा वार्षिक नफा 13% वाढल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीचं उत्पन्न 38,492 कोटी रुपये इतकं होतं. त्या आधीच्या वर्षी याच काळातील उत्पन्न 33,309 कोटी रुपये इतकं होतं. म्युच्युअल फंडावरील शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमी करावे अशी मागणी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियानं केलेली आहे. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% 20% केलेला होता, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10% 12.5% केला होता. अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील प्रमुखांसोबत बैठक करत असून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांवर विचार केला जातोय. CIIनं अर्थमंत्र्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करणं, 20 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना अधिक कर सवलत द्यावी अशी विनंती केलेली आहे. आणि आजच्या शोमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे महेश चव्हाण यांना. महेश चव्हाण हे पर्सनल फायनान्स क्षेत्रामध्ये कार्यरत असून म्युच्युअल फंड हे त्यांच्या विशेष आवडीचं क्षेत्र आहे. विविध गुंतवणुकीचे योग्य पर्याय देत त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महेशजी, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न जो स्वाभाविक आहे की पडत्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना काय तुम्ही सांगाल? कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट सतत पडतंय आणि गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. नमस्कार श्रीरंग सर आणि नमस्कार NDTV मराठीच्या सर्व प्रेक्षकांना. आणि ज्या पद्धतीने मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळते त्यामुळे एक गुंतवणूकदार जेव्हा आपल्या कष्टाचा पैसा इन्व्हेस्ट करतात तेव्हा एक पॅनिकनेस सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळेला गुंतवणूकदारांनी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे
की आपण ज्या पद्धतीने म्युच्युअल फंड मार्केटमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतोय, तर ह्या मार्केटचा स्वभाव धर्मच उतार चढावाचा आहे, बरोबर. आणि आपण भारतीय सगळे जे आहोत ते सेव्हिंग माइंडसेट म्हणजे FD गुंतवणूकदार आहोत. त्यामुळे पहिली गोष्ट आहे की जे मार्केटमध्ये 5-7 वर्षापासून आहेत त्यांना एक व्हॉलेटिलिटीचा थोडा अंदाज आहे, कारण त्यांच्याकडे एक अनुभव गाठीशी आहे कोविडचा. परंतु सेबीच्या जर डेटानुसार पाहिलं, गेल्या आठवड्यामध्ये सेबीने जो डेटा दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 40% गुंतवणूकदार हे गेल्या वर्षी आलेले, तर त्यांच्यासाठी नेगेटिव्ह मध्ये पोर्टफोलिओ पाहणं म्हणजे आतापर्यंत असं झालं की आम्हाला चित्र दाखवलं एक आणि आता दिसतंय एक. तर अशा परिस्थितीमध्ये नेगेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये थोडं नकारात्मक सिच्युएशन येणं, SIP बंद करायला वाटणं हे स्वाभाविक आहे. पण लक्षात घ्या की तुम्ही जे कोणी गुंतवणूकदार असतील तर आपण कसोटी मालिका खेळतो. जसं क्रिकेटमध्ये कसोटी असते, एका दिवसाचा खेळ खराब झाला त्यामुळे आपण नाही ठरवू शकत की पुढे आपण हरणार आहे, बरोबर. ते T20 मध्ये होतं आणि T20 ही ट्रेडिंगची असते, ती दिवसाला मॅटर करतो, म्हणजे दिवसाभरामध्ये तुमचा पोर्टफोलिओ किती प्लस मायनस होतो त्याच्यावर ठरतो. तर जे कोणी SIP गुंतवणूकदार आहेत तर कोणतंही पॅनिकनेस न होता इथे तुम्हाला स्टिक टू द प्लॅन राहणं गरजेचं आहे, कारण तुमची एक मॅच्युरिटी असते. म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न आपल्याला कधी मिळतात तर त्याच्यासाठी ऍव्हरेज मॅच्युरिटी म्हणजे जगभरामध्ये मी तुम्हाला सांगतो ती कमीत कमी 4, 5, 7 वर्षाची. त्यामुळे तुम्हाला रिटर्न दिसायला थोडा वेळ लागणार आहे, पण नक्कीच मी तुम्हाला सांगतो हा जो पडझडीचा काळ आहे याच्यामध्ये तुम्हाला NAV कमी किमतीमध्ये मिळते आणि तुम्हाला युनिट वाढत चाललेले. ओके, आता पुन्हा एकदा ज्या लोकांना माहिती नाहीये NAV आणि युनिट, एक तर NAV वाढेल किंवा युनिट वाढतील. युनिट वाढल्याचा काय फायदा होणार, NAV वाढल्याचा काय फायदा होणार असा काही लोकांना प्रश्न पडू शकतो. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये युनिट वाढत आहेत, युनिट वाढल्यानं काय होईल? म्हणजे सिंपल आहे श्रीरंग सर की आज बहुतेक जण आपल्या इकडे सोन्याची बिशी लावतात, बरोबर. आणि मग तिथे जस्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया की एखाद्याने आज दर महिन्याला 1 ग्राम सोनं खरेदी करणार आहे, त्याच्या जवळचा एक विश्वासू ज्वेलर्सवाला आहे आणि तिथे तो खरेदी करणार. तर गेल्या महिन्यात समजा रेट 8,000 रुपये म्हणजे 80,000 रुपये सोन्याचा दर होता, तर 1 ग्राम त्याला 8,000 रुपयाला मिळतंय, बरोबर. आणि तो जो गुंतवणूकदार आहे तो दर महिन्याला समजा 8,000 रुपये आणून देतोय. तर काय होईल या महिन्यामध्ये जर समजा सोन्याचे दर पडलेले असतील, समजा तो रेट 76,000 असेल, तर यावेळेला त्याला 7,600 मध्ये 1 ग्राम मिळेल, प्लस वरच्या 400 रुपयामध्ये अजून एक थोडं मिली त्याच्यामध्ये ऍड होईल, बरोबर. तर जे गुंतवणूकदार आता हा शो बघतायत आणि थोडे पॅनिकनेस मध्ये तर तुम्ही हा शो झाल्यानंतर फक्त मी सांगतो ती गोष्ट करायची की तुमची स्टेटमेंट ओपन करा. 6 महिन्यापूर्वी तुमची जर समजा 10,000 रुपयाची SIP जात असेल तर त्या फंडामध्ये तुम्हाला किती युनिट मिळाले होते आणि मार्केट डाऊन झाल्यामुळे किती युनिट मिळाले, तर तुम्हाला कळेल की तुम्ही युनिटमध्ये तुम्ही प्लस मध्ये आहात. म्हणजे जिकडे तुम्हाला 10 युनिट भेटत होते तिथे आता तुम्हाला 12 युनिट भेटतात, म्हणजे 2 युनिट तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. का तर तुम्हाला मार्केट पडझडीमध्ये हा तुम्हाला एक्स्ट्रा खरेदी करायचा चान्स मिळतोय आणि हे तुम्हाला आत्ता नाही, हा तुम्हाला याचा गेम चेंजर पॉइंट आहे, तो दिसायला तुम्हाला 2-3 वर्ष लागतील. आत्ताच्या घडीला जर एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची झाली, कारण आत्ताची आयडियल सिच्युएशन आहे गुंतवणूक करण्यासाठी, या लोकांना नवीन म्युच्युअल फंड घ्यायचे आहेत किंवा NFO जे बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणावर येत आहेत कारण मार्केट पडलेलं आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये कुठले म्युच्युअल फंड, कुठले NFO हे चांगले असू शकतात ज्यामध्ये गुंतवणूक करणं गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरेल? ज्या लोकांकडे आता काही पैसे आहेत आणि थोडं मार्केट खाली आलंय त्यामुळे त्यांना वाटतं आता गुंतवणूक करू की नको करू, तर त्यांच्यासाठी सांगेन की 2 चांगले NFO आता बाजारामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये एडलवाईजचा कन्झम्पशन फंड म्हणून आहे. आता कन्झम्पशन म्हणजे काय की डेली लेवलला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे कोणते प्रोडक्ट लागतात आणि ते प्रोडक्ट देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, कोलगेट आहे, ब्रिटानिया आहे, बरोबर, झोमॅटो आहे, अशा सगळ्या ज्या भारतामध्ये कंपन्या काम करतात तर त्याच्या ठराविक काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ही थीम आहे. हा एडलवाईज कन्झम्पशन फंड आता चालू आहे बाजारामध्ये. 31 जानेवारी लास्ट डेट आहे याची. हा खूप चांगला फंड आहे, कारण लक्षात घ्या कोविडमध्ये सगळं बंद असताना पण ब्रिटानिया, मॅगी वगैरे यांच्या उत्पादनावर गव्हर्नमेंटने कुठेही जास्त हे केलं नव्हतं, कारण ती गरज होती,
बरोबर. व्होलेटाईल मार्केटमध्ये आपल्याला अशा ठिकाणी पैसा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की जे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे बोलतात ना की वॉर जरी चालू आहे तरी याचा म्हणजे याची गरज थांबणार नाहीये. तसाच एक फंड आता पुढच्या आठवड्यामध्ये येतोय, तो म्हणजे इन्व्हेस्कोचा इंडिया बिझनेस सायकल फंड, जे इंडियामधले टॉपमोस्ट बिझनेस आहेत, जिकडे गव्हर्नमेंटच्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत इथे. तर अशा थीमवर बिझनेस सायकल फंड येतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित त्याची प्रेझेंटेशन पाहिलं किंवा त्याची डिटेलिंग त्या प्रोडक्टची वाचलीत तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की तुम्हाला की बऱ्यापैकी ज्या ब्ल्यूचिप कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. त्यामुळे एनएफओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एकच लक्षात घ्या, अशाच एनएफओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करा की जे शाश्वत कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे एक सिंपल सांगतो की जर समजा मुंबईमध्ये जर पाऊस पडला, खूप सारं हे जरी झालं, तर जे मोठे शोरूम आहेत ना ते जास्त दिवस बंद राहत नाही, कारण त्यांच्याकडे ती यंत्रणा असते. पण छोटे शोरूम आहेत ते बंद पडतात, त्यांना रिकव्हरी व्हायला 3-4 महिने लागतात. बरोबर. त्यामुळे मोठ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला हा डिफिकल्ट पिरियड मध्ये तुम्ही या एनएफओ मध्ये करू शकता. अच्छा. आणि म्युच्युअल फंडाबाबत जर सध्या जे सुरू आहेत त्याबाबत जर बोलायचं झालं तर सध्याचे जे सुरू आहेत तर त्याच्यामध्ये जे परत एकदा जे नवीन गुंतवणूकदार आहेत तर तुम्ही डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये न जाता पहिल्यांदा तुम्ही बॅलन्स फंड म्हणजे ज्याला हायब्रिड फंड म्हणून पण बोललं जातं की ज्याच्यामध्ये 50% FD 50% इक्विटी म्हणजे पोर्टफोलिओ तुमचा बॅलन्स केला जातो. तुम्हाला थोडे रिटर्न्स कमी मिळतील, परंतु तुमची रिस्क खूप 50 ते 60% कमी केली जाते. बरोबर. आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला थोडा अनुभव आहे, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा पिरियड जास्त आहे, तर तुम्ही मल्टी कॅप किंवा फ्लेक्झी कॅप हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की म्हणजे 2011चा जर वर्ल्ड कप तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये विराट कोहली होता, गौतम गंभीर होता, युवराज सिंग होता, सचिन तेंडुलकर होता. बरोबर. तो फ्लेक्झी कॅप क्रिकेटचा पोर्टफोलिओ होता. तसं फ्लेक्झी कॅप फंड आलेले आहेत की याच्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अशा सगळ्या पद्धतीच्या कंपन्या आहेत आणि जेणेकरून तुम्हाला तिथे रिस्क खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होईल आणि तुम्हाला रिटर्न पण जवळपास 12 ते 15% त्याच्यामध्ये मिळू शकतात. ओके. अनेक लोक हा प्रश्न विचारतात की जे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहेत त्याच्यावरचा गेल्या वर्षी जो परतावा मिळालेला होता तो खूप छान होता, त्यामुळे भरभरून लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. मात्र आता ती गुंतवणूक जी आहे त्यावरचा परतावा कमी व्हायला लागलेला आहे. तर आता लोक विचारायला लागलेले आहेत की आता स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायची की नाही, का आता त्यांनी फ्लेक्झी कॅप किंवा इतर कॅपकडे वळावं. खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. म्हणजे सेबीच्या रिपोर्टमध्ये पण हाच सेबीनी याच्याबद्दल थोडा क्वेश्चन केला होता की जे नवीन गुंतवणूकदार येत आहेत ते डायरेक्टली काय करतायत की स्मॉल कॅप, मिड कॅप म्हणजे फक्त ते रिटर्न्स बघतायत. बरोबर. म्हणजे की इथे 25% रिटर्न भेटतायत, इथे 28% रिटर्न भेटतायत, पण हे पाहिलं जात नाही की ते इन्व्हेस्टमेंट कुठे करतायत. बरोबर. तर स्मॉल कॅप फंड म्हणजे काय की जिथे छोट्या छोट्या कंपन्यांवर गुंतवणूक केली जाते आणि छोट्या कंपन्यांवर गुंतवणूक केली जाते, त्यामुळे तिथे रिटर्न पण जास्त असतात. म्हणजे एखादी छोटी कंपनी आहे ती एखादी जास्त रिटर्न देऊ शकते. बरोबर. कारण त्यांच्याकडे टीम छोटी असते, परत ते म्हणजे बोलतात ना की नवीन कंपन्या असतात, अग्रेसिव्ह असतात. परंतु जे नवीन गुंतवणूकदार आहे, तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP करत असाल तर आज बऱ्यापैकी युथ काय करतात, फक्त आणि फक्त रिटर्न्स चेस करायला जातात. बरोबर. मग तिथे त्याने असं करणं गरजेचं आहे की तुमचा पोर्टफोलिओ अलोकेशन प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे समजा 10,000 आहेत तर 2,000 लार्ज कॅपमध्ये, 2,000 फ्लेक्झी कॅपमध्ये, 2,000 स्मॉल कॅपमध्ये. तर नाहीतर काय होणार की स्मॉल कॅप आणि मिड कॅप याच्यामध्ये रिस्क पण त्याच पद्धतीची असते. जेव्हा मार्केट 10% वाढतं तेव्हा हे 15% वाढतं, जेव्हा मार्केट 10% पडतं तेव्हा हे 20% पडतं. बरोबर. तर त्यामुळे स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केलेली आहे त्यांनी थोडा कुठेतरी त्यांचा पोर्टफोलिओ 50% तरी डायव्हर्सिफाय व्हायला पाहिजे. कारण लक्षात घ्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा पुढे जाता गुंतवणुकीच्या याच्यामध्ये तेव्हा रिटर्न मॅटर करत नाही, तुमचं पोर्टफोलिओची सेफ्टी खूप मॅटर करते आणि 15% 16% पण तुम्हाला पुढच्या 10-20 वर्षामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगनी अप्रतिम रिटर्न मिळतं. बरोबर. पण आता पुन्हा एकदा जे गुंतवणूकदार सध्याचे आहेत त्यांना एक प्रश्न सतावतोय आणि ते या मानसिकतेमध्ये गेलेले आहेत की मला आता चांगला प्रॉफिट झालेला आहे, माझी आत्तापर्यंतची जी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक होती त्यावर मला परतावा चांगला मिळालेला आहे,
आता मार्केट पडतंय, माझा परतावा कमी व्हायला लागलेला आहे, आता मी जो परतावा मिळतोय तो आता बाहेर काढूया, त्याच्यातनं बाहेर पडूया आणि नव्याने गुंतवणूक करूया, तर हे कितपत योग्य आहे? याचं उत्तर मी दोन वेगवेगळ्या अँगलनी देईन. जर समजा एखादे गुंतवणूकदार आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले गेले 5-7 वर्षापासून आणि 1-2 वर्षानंतर त्यांच्या मुलीचं लग्न आहे किंवा एज्युकेशनसाठी पैसा पाहिजे असेल, तर अशा वेळेला प्रॉफिट बुक केला तर चांगलं आहे की तो प्रॉफिट बुक केला आणि सेफमध्ये, एफडी मध्ये किंवा डेट फंडमध्ये ट्रान्सफर केला. बरोबर. पण दुसरा एक प्रकार आलेला आहे, म्हणजे बोलतात ना की ओव्हर इन्फॉर्मेशन मुळे लोक इन्व्हेस्टमेंट मधून ट्रेडिंग मध्ये कधी वळतात हे त्यांनाच कळत नाही. म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग हा प्रकार आहे, पण म्युच्युअल फंड मध्ये पण प्रॉफिट बुकिंग करायला लोक जातात. आणि होतं काय त्याच्यामध्ये की त्याला इकॉनॉमीमध्ये किंवा मार्केट याच्यामध्ये मार्केट टायमिंग ही कॉन्सेप्ट बोलतात. याच्यामध्ये पण पुऱ्या जगभरामध्ये वादविवाद आहेत की मार्केट टायमिंग करायचं की नाही करायचं. पण जर तुम्ही 10 चांगले गुंतवणूकदार किंवा ट्रेडर घेतले तर त्यांनी एकच सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी सांगेल जगभरातला वॉरन बफेट स्वतःच्या आत्मवृत्तामध्ये बोलतात, मी माझ्या आयुष्यातली 6 वर्ष मार्केट टायमिंग करण्यासाठी घालवली, माझ्या हाती काही नाही लागलं. तेव्हा मला लक्षात आलं की तुमच्याकडे चांगला शेअर्स आहे, तो पकडून ठेवा. आणि आपल्या इकडे मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग बरोबर आम्ही असोसिएट आहोत, तर ते बोलतात बाय राईट सिट टाईम. चांगले शेअर्स खरेदी करा, चांगले म्युच्युअल फंड खरेदी करा आणि बसून राहा आणि त्याच्यातून संपत्ती निर्माण करा. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आणि परत खरेदी याच्यामध्ये श्रीरंग सर आपल्याला टॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू पण खूप याच्यामध्ये फटका बसतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आपल्याला द्यावा लागतो. आणि तिकडे मार्केट टायमिंग, जर मी एक सिंपल बोलतो, जगातला श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट बोलतोय की माझी 6 वर्ष वाया गेली. म्हणजे जो व्यक्ती दिवसातून 8-8 तास रीडिंग करतो, 8-8 तास आजही रिसर्च करतो, त्याची 6 वर्ष वाया जात असेल तर आपण एक सामान्य व्यक्ती आहे, तर त्यांनी न जावं. फक्त तुमचे 1-2 वर्ष पुढचं जर एखादा गोल असेल आणि पैसे वाढलेले दिसतात तर नक्की प्रॉफिट बुक करा आणि ते पैसे सेफला बाजूला ठेवा. आता पुढचा एक थोडासा टेक्निकल भाषेमध्ये आपल्याला हा प्रेक्षकांना समजावून सांगायला लागणार आहे. नोशनल लॉस आणि रिअल लॉस अशा 2 टर्म्स आहेत, तर या 2 गोष्टींचा अर्थ नेमका काय होतो? येस. नोशनल लॉस, आज ज्यांच्या मोबाईल ॲपला आज जो पॅनिकनेस आहे, आज ट्रेन असेल कुठेही गेलं तर अरे माझा पोर्टफोलिओ एवढा झाला होता, आता एवढा कमी झालेला आहे. तर तुमचा पोर्टफोलिओ जो ज्या लेवलला गेला होता, लेट से की एखादा इन्व्हेस्टमेंट करतो लास्ट 4 इयर्स पासून, त्याचा पोर्टफोलिओ 10 लाखापर्यंत गेला होता आणि तो पोर्टफोलिओ आता समजा 8 लाखाला आलेला आहे, असं आपण पकडूया, अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. तर हा जो 2 लाख रुपयाचा जो लॉस म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ खाली आला ना, याला नोशनल लॉस बोललं जातं. बरोबर. तर हे जेव्हा सोन्यामध्ये होतं ना, तेव्हा आपण तिथे पॅनिक होत नाही, का तर सोनं आपल्याकडे असतं. बरोबर. पण पॅनिकनेस कुठे होतो, जेव्हा म्युच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये. मला एका क्लायंटचा काही फोन आला, अहो सर माझा पोर्टफोलिओ एवढा डाऊन आला, हे 0 तर होणार नाही ना. बरोबर. तर नोशनल लॉस म्हणजे तुमच्या शेअर्सची किंवा म्युच्युअल फंडची त्या काळासाठी कमी झालेली किंमत. सेम जसं तुमचा आतापर्यंत प्रॉफिट वाढलेला दिसत होता, तो नोशनल प्रॉफिट होता सर. बरोबर. तर तोच त्या पद्धतीने जो कमी झाला त्याला नोशनल लॉस बोललं जातं, कारण तो फक्त अजून पोर्टफोलिओला दिसतोय. आणि ज्या दिवशी तुम्ही पॅनिक होता, अरे नाही आता 8 लाख झालेत, आता कदाचित 6 लाख होतील आणि मी सेल करून टाकतो आणि सगळे पैसे माझ्या अकाउंटला घेतो, तेव्हा तो रिअल लॉस मध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराला मी एकच सांगेन, सेबी सांगतेय लास्ट 30 इयर्सच्या म्युच्युअल फंडच्या स्पॅन मध्ये ऍव्हरेज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य गुंतवणूकदाराचा होल्डिंग पिरियड फक्त 3 वर्षाचा आहे. फक्त 3 वर्षाचा. आणि खरे रिटर्न इथे बनतात 7 वर्षानंतर. बरोबर. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपल्याकडे चांगलं गुंतवणुकीचं शस्त्र हे म्युच्युअल फंड SIPच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. बरोबर. आणि त्याचा जर आपल्याला आपल्या संपत्ती निर्मितीसाठी जर वापर करायचा असेल तर आपल्याला तिथे संयम ठेवावा लागेल. बरोबर. त्यामुळे नोशनल लॉसच्या प्रभावाखाली आपण रिअल लॉस मध्ये कुणी जाऊ नका. वेट करा, असेच पैसे इन्व्हेस्टमेंट करा जे तुम्हाला पुढचे 5-10 वर्ष लागणार नाहीत. जर तुम्हाला वाटतंय माझ्याकडे 10,000 रुपयाची सेव्हिंग राहते तर 5,000 रुपयांनी SIP चालू करा, 5,000 रुपये RD मध्ये ठेवा. परंतु पॅनिक होऊन नोशनल लॉस करून दिसतोय म्हणून रिअल लॉस करून घेऊ नका. ओके.
आता काल परवा एक इन्फ्लुएन्सरचं रील बघत होतो, त्याच्यामध्ये तो SIP ला क्रिटिसाइज करत होता, टीका करत होता की हल्ली जो येतो तो म्हणतो की SIP करा, कुठला तरी पैसा आला त्याची SIP करा, दिवाळीचा बोनस आला त्याची SIP करा, मग आपल्यासाठी कधी जगणार असा तो प्रश्न विचारत होता. त्यामुळे प्रश्न SIP बद्दलचा आहे. जी SIP आत्ता सध्या सुरू आहे आणि ज्या म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक कमी होताना आपली दिसते, ती SIP थांबवून दुसऱ्या चांगल्या म्युच्युअल फंडात किंवा सुरक्षित म्युच्युअल फंडात वळवायची का? SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांनी सध्या काय करायचं? बरोबर. मी याच्यामध्ये एकच सांगेन आपल्या मराठी NDTV मराठीच्या प्रेक्षकांना, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू केलेली आहे पण तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये की हे मी काय केलेलं आहे, नक्की कशा पद्धतीने चाललेलं आहे, तर मी तुम्हाला सांगेन म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार जे आहेत त्यांच्या समोर बसा. कारण याच्यामध्ये कसं आहे की ही डायनामिक इन्व्हेस्टमेंट आहे. एक सगळ्यांनी लक्षात घ्या, ही डायनामिक इन्व्हेस्टमेंट आहे. मग भले ती तुमची 5,000ची असू द्या नाहीतर 50,000ची असू द्या, इथे कॉन्फिडन्स चालतो, ओव्हर कॉन्फिडन्स चालत नाही. तर त्याच्यामध्ये काय की जर आज तुम्हाला वाटतंय की तुमची ज्यांची झोप उडालेली आहे ना, त्यांनी नक्कीच म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागाराच्या समोर बसणं गरजेचं आहे. कारण आपण हा संपत्ती निर्माण करताना आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी जिथे जर तुमची 100% म्हणजे जर समजा 10,000 रुपयाची SIP जाते आणि सगळं तुमचं स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये आहे, बरोबर, तर कुठेतरी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. बरोबर. नाहीतर काय होईल, कदाचित मार्केट समजा 2-3 वर्ष ह्याच लेवलला राहिलं तर तुमचे युनिट चांगले बनतील पण तो लॉस जो दिसेल ना, तो लॉस तुम्हाला नीट जगू देणार नाही. आणि याचा पर्पज आपल्याला संपत्ती निर्माण करायचा आहे, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. तर त्यामुळे डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असायला पाहिजे, प्रॉपर पोर्टफोलिओ असायला पाहिजे. आज डॉक्टरकडे जरी गेलं तर तो 3 गोळ्या देतो, त्यातली एक गोळी ऍसिडिटीची असते. त्या ऍसिडिटीच्या गोळीचं काम एवढंच आहे की त्या 2 गोळ्या ज्या त्रास देतील शरीराला त्यांना बॅलन्स करणे. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना लक्षात घ्या, पोर्टफोलिओ अलोकेशन म्हणजे SIPचं अलोकेशन प्रॉपर असणं गरजेचं. काय म्हणजे तुम्ही सल्ला देताना SIPचं अलोकेशन हे कसं असायला पाहिजे असं तुम्ही नेहमी सल्ला देता, आणि कुठल्या माणसाने किती SIP करावी, त्याची रक्कम काय असावी, असं काय तुमच्याकडे एक चार्ट बनलेला असतो? येस, एक सिंपल चार्ट असं मी फॉर्म्युला सांगेन की जो फिनान्शियल प्लॅनिंग FPSB जे वर्ल्ड वाईड बोर्ड आहे, जे फिनान्शियल प्लॅनिंग जे फिनान्शियल प्लॅनर असतात त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल बनवतात आणि की लोकांना कशा पद्धतीने गाईड करायचे त्याचे काही फॉर्म्युले त्यांनी बनवलेले. त्यातला एक बेसिक फॉर्म्युला आहे की तुमची कमाई 100 रुपये आहे, बरोबर, तुमची कमाई 100 रुपये आहे, तर त्यातले कमीत कमी 10 ते 20% तरी तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक व्हायला पाहिजे. बरोबर. याचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येकाचा लाईफ स्पॅन असा आहे की जर एखादा व्यक्ती 25ला जॉबला लागत असेल तर पहिले 10 वर्ष तो स्ट्रगलच करत असतो, त्याच्या हातामध्ये काही राहत नाही. बरोबर. 35 पासून त्याची गुंतवणूक चालू होते, तर 35 पासून आपण जर 60 पर्यंत पिरियड पकडला तर 25 वर्षाचा स्पॅन. आणि आज चला आपण पकडूया मुंबईमध्ये सेटल व्हायला 40 वर्ष लागतात, ते 40 ते 60 जरी पकडलं तर 20 वर्षाचा जो स्पॅन राहतोय, तर ती 20% जी गुंतवणूक आहे ते 60 पासून 80 पर्यंत जो 20 वर्षाचा रिटायरमेंट स्पॅन आहे, तिथे तुम्हाला हे 20 रुपये 200 रुपये होतील. बरोबर. त्यामुळे आयडियली सांगितलं जातं की तुमच्या 100 रुपये जर तुम्ही कमवताय तर असं समजा तुम्ही 80 रुपये कमवताय आणि 20 रुपये तरी तुमचे स्वतःसाठी गुंतवणूक झाली पाहिजे. ओके. आता शेवटचा आणि मग हे जे 20 रुपये गुंतवणूक होत आहे, तर मग त्याच्यातले 5 रुपये तुम्ही स्मॉल कॅप मध्ये टाका, 5 रुपये तुम्ही मिड कॅप मध्ये टाका, 5 रुपये तुम्ही फ्लेक्झी कॅप मध्ये टाका, 5 रुपये तुम्ही डेट फंड किंवा बॅलन्स मध्ये टाका. जसं आता मार्केटची जी पडझड झालेली आहे, अशा वेळेला डेट फंड तुमचा पडणार नाही. बरोबर. तो 6% रिटर्न देईल. मग अशा वेळेला तुम्हाला जर लॉस मध्ये पोर्टफोलिओ दिसतोय तर ते तुम्ही डेट फंडचे पैसे जे आहेत तुम्ही इक्विटी फंडामध्ये टाकू शकता. ओके. जसं आपल्या कारमध्ये एक स्टेफनी टायर असतो जो इमर्जन्सी, त्याचं काम फक्त इमर्जन्सी 10 वर्षाच्या, म्हणजे एक डेटा सांगतो की एक ऍव्हरेज कार जर एखादा व्यक्ती वापरत असेल तर 10 वर्षाच्या पिरियड मध्ये त्याला स्टेफनी टायर वापरायचा जो सर्वे आहे इथे, तर तो फक्त 4 वेळा येतो. बरोबर. फक्त 4 वेळा.
बरोबर. म्हणजे मध्येच कुठच्या तरी ऑटोमोबाईल कंपनी हा सर्वे हे केला होता. मग तसंच हा डेट फंड काम करेल की जेव्हा जेव्हा 3-4 वर्षानंतर मार्केटमध्ये पॅनिकनेस क्रिएट होईल तेव्हा हा फंड आपल्याला मदत करेल की पोर्टफोलिओ बॅलन्स करायला, ओके. ऍव्हरेज आउट करायला. त्यामुळे बॅलन्स पोर्टफोलिओ असेल. आणि लक्षात घ्या 15%, 16% आपलं इक्विटी मार्केट जे रिटर्न देत आहे, आपलं भारतीय शेअर बाजार जे रिटर्न देत आहे ना, कंपाऊंडिंगनी पुढच्या 20 वर्षामध्ये मिरॅकल रिटर्न होतात. अच्छा. आपण फक्त दरवर्षीचे रिटर्न बघतोय, पण 15 आणि 16% जर तुम्ही ऍव्हरेज आउट जर काढला आणि 20 इयर्स जर तुम्हाला रिटर्न भेटले. आजच टाइम्स ऑफ इंडिया पेपरला HDFC फ्लेक्झी कॅपची मोठीच्या मोठी पानभर ऍड आलेली आहे की जर एखाद्याने 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती लास्ट 30 इयर्स, 30 वर्ष झाले त्या फंडला, तर त्या 10,000 रुपयाच्या SIP ची व्हॅल्यू जवळपास 2 करोड रुपयेपर्यंत झालेली आहे. मग अशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. फक्त एकच आहे, पेशन्स पाहिजे. एक कोट आहे की विजन टू सी, म्हणजे भविष्य बघता आलं पाहिजे. दुसरं आहे करेज टू बाय, खरेदी करता आली पाहिजे, धाडसाने खरेदी करता आली पाहिजे. आणि तिसरं आहे संयमाने मार्केटमध्ये उभा राहता आलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्या पुढे खाली कंसात लिहिलेलं आहे या तिघांपैकी संयम खूप महत्वाचा आहे. आणि तोच दाखवायची आता वेळ आहे, जो आपण FD सोन्यामध्ये आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांनी दाखवलाय तोच SIP मध्ये दाखवला तर मला वाटतं एक सामान्य व्यक्ती चांगल्या पद्धतीने संपत्ती करू. बरोबर. धन्यवाद महेशजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की म्युच्युअल फंडामधली जी गुंतवणूक आहे त्यावरचा परतावा कमी झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे खचून जायचं का, भविष्य काय असू शकेल, त्यावर मात कशी करायची, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.